नमस्कार सर्वांना, कसे आहात? आणि आमचा न्यू इयर सुरू झालेला आहे. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि आजचा न्यू इयर आमचा सुरू झालेला आहे या रांगोळीपासनं. तर इथे जे आहे न्यू इयर जसा झालेला असतो किंवा त्याच्या आधीच जे आहे ते आधीच रांगोळी काढतात, म्हणजे रात्रीच काढायला सुरुवात केली. तर आता आमचे नेबर जे आहे ते काढतातच. मला पण वेळ होता, मग मी पण थांबलेलीच होती. मी म्हटलं चला मी पण हेल्प करू लागते तुम्हाला. तर मी पण त्यांना जी रांगोळी काढण्यात जी आहे हेल्प केली आणि मस्त अशी रांगोळी काढून घेतली. रात्रीच सगळं रेडी करून घेतलं. तर हे सर्व करता करता जे आम्हाला 2 वाजले रात्री झोपायला. रात्री एवढ्या उशिरा झोपल्यावर सकाळी कसं लवकर उठणार, पण आम्ही उठलो. कारण जे आहे युगीतचे आजी आजोबा आले होते. त्यांनी तर आम्हाला सरप्राईजच दिला. आम्हाला माहीतच नव्हतं ते येणार आहे. आणि त्यांनी गावाकडून जे आहे मस्त शेंगा वगैरे आणले, दाणे वगैरे आणले. मग काय ते उकळून घेतले, कारण इथे तर शहरात शेंगा मिळत नाही जशा पाहिजे तशा. मग सगळ्यात आधी तेच काम केलं, उकळून घेतले आणि मस्त खाऊन घेतलं. सगळ्यांचा आराम सुरू होता, त्यांचा पण आराम सुरू होता, कारण ते पण प्रवासात दमले होते. युगीत पण झोपून गेला होता, त्याचे पप्पा पण झोपले होते, मीच एकटी जागी होती. मग मी स्वयंपाक वगैरे सगळा करून ठेवून दिला, पण सगळे झोपल्या कारणाने कोणी जेवण नाही केलं. नाश्ता वगैरे करूनच सगळे झोपून गेले. त्यानंतर मग मी उकळून घेतल्या आणि मग खाऊन वगैरे घेतल्या शेंगा. त्यानंतर या सगळ्यांना बघून मला पण खूप झोप यायला लागली, तर मी पण झोपून गेली. मग काय करणार आता. त्यानंतर उठल्यावर जे आहे यांनी बेडवरच खाणं सुरू केलं. आता घरातला किराणा जो आहे तो पूर्ण संपलेला होता, त्यामुळे डीमार्टला जाणं आज खूप गरजेचं होतं. तर मग लगेच संध्याकाळी रेडी होऊन जे आहे ते आधी डीमार्टला गेलो. बघा, तर आमच्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती अशी झालेली आहे डीमार्टपासनं. त्यानंतर मला मिलेट्स घ्यायचे होते, पण इथे एवढं सगळं होतं मला काही कळलंच नाही कुठलं घ्यायचं काय घ्यायचं. त्यानंतर मग खाली सगळा किराणा वगैरे घेऊन जे आहे वरती गेलं. थोडंसं काही सामान वरचं पण घ्यायचं होतं त्यासाठी. तर इथे एवढे सुंदर सुंदर समया आणि दिवे हे सगळं नवीन कलेक्शन होतं, खूप छान होतं. इथे मी वाणाचं वगैरे बघत होती काही मिळते का, पण तसं कलेक्शन जे आहे ते या डीमार्टमध्ये तर मला काहीच मिळालं नाही. तर झाला गोंधळ की मी जी तुरीची डाळ घेतली 3 किलो, ती मी 120 रुपयाच्या याच्याने घेतली, पण त्यांनी लावताना 140 लावला. आता हे मी बिल लगेच पाहिलं, त्यानंतर मला कळलं. मी त्यांच्याकडे गेली, कंप्लेंट केली. मग त्यांनी मला स्वतःच सगळं एक्सचेंज करून दिलं आणि उरलेले पैसे पण वापस दिले. घरी आल्यानंतर थोडासा सोबत भाजीपाला पण आणला. त्यानंतर सगळा किराणा ठेवून घेतला. त्यामध्ये यांनी पण माझी हेल्प केली. त्यानंतर बाकी सगळं झाल्यानंतर युगीत हेल्प करायला आला की बाकी आता सगळं मामा मी क्लीन करून देतो, झाडू वगैरे जेवढं पण सांडलेलं आहे सगळं. सो असा आमचा आजचा दिवस गेला. ओके, बाय.